नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता सहावीतील आपण याच्या आधी कुठला अभ्यास केलेला आहे? सॉंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे ही कविता अभ्यासलेली आहे. त्याच्यानंतर आहे बघा 1.2 फन अँड गेम्स. तर बघूया या 1.2 मध्ये कुठले फन अँड गेम्स दिलेले आहेत. चला तर मुलांनो, आपण 1.2 फन अँड गेम्सला सुरुवात करूया. बघा ह्याच्यात पण 5 स्टेप्स दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत बघा? ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर. ह्या 4 टेस्ट आहेत. तर आता आपण ह्याच्यातली पहिला जो पार्ट आहे, म्हणजे कुठला पार्ट आहे? ॲक्टिव्हिटीचा. तर चला मग ॲक्टिव्हिटी स्टार्ट करूया. बघा ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे? फन अँड गेम्स. ह्याच्यामध्ये रीड द क्वेश्चन अँड क्लिक द राईट आन्सर. म्हणजे आपल्याला इथे काही म्हणजे प्रश्न दिलेली आहेत आणि प्रश्नासोबत चित्र दिलेली आहेत. तर जर हे फेसेस आहेत, जसं हा मुलगा आहे चित्रामध्ये दिसतोय तुम्हाला मुलगा, याचा फेस कसा दिसतोय तुम्हाला? असं सॅड दिसतो, हॅपी दिसतो, स्केअर्ड दिसतो. कसा दिसतो? आनंदी असेल तर काय असेल? असं स्माईल असेल. जर तो दुःखी असेल तर काय? असं असेल. स्केअर्ड असेल तर थोडा त्याचा चेहरा घाबरलेला दिसेल. आणि फनी असेल तर हसणारा, म्हणजे खळखळून हसणारा चेहरा दिसेल. लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. तर आपल्याला बघा हे पिक्चर दिलेलं आहे आणि इथे 2 आन्सर दिलेले आहेत. कुठले आहेत 2 आन्सर? हे बघा, पहिला आहे SAD सॅड, सॅड म्हणजे दुःखी, आणि दुसरा आहे HAPPY हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी. तर बघा ह्या मुलाचं चित्र कसं आहे? हा कसा दिसतोय? याचा हे फेस कसं दिसत आहे? हा हॅपी दिसतोय. जर तो दुःखी असता तर काय असतं? त्याचा फेस असा असता. याच्या चेहऱ्यावर स्माईल दिसत आहे. मग सांगा पाहू उत्तर काय येईल? सांगा. व्हेरी गुड. तर काय आहे उत्तर? हॅपी. बरोबर आहे. तर उत्तर काय असेल? हा जो चेहरा आहे, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक द राईट आन्सर, ह्याच्यातला जो मुलगा आहे तो कसा दिसतो आहे आपल्याला? हॅपी. तर खरं उत्तर काय असेल? हॅपी. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? बघा इथे पण एक म्हणजे तसाच फेस दिलेला आहे, पण आपण मागच्या चित्रात काय पाहिलं होतं की या मुलाचा फेस कसा आहे? म्हणजे याचा जो फेस आहे तर इथे काय आहे? त्याच्या चेहऱ्यावर अशी स्माईल आहे, म्हणजे तो हॅपी आहे. बघा त्याचे भुवया डोळे कसे दिसतात? असे असं थोडंसं सॅड वाटतो. आणि बघा याचा जे फेस आहे, फेसवरची जी स्माईल आहे ती कशी, म्हणजे स्माईल आहेच नाही, तो असं म्हणजे चेहऱ्यावरून त्याचे एक्सप्रेशन काय दिसतात आपल्याला? सॅड दिसतात. म्हणजे हा मुलगा हॅपी दिसतो की सॅड दिसतो? सॅड म्हणजे दुःखी, हॅपी म्हणजे आनंदी. तर ह्याचा चेहरा कसा दिसतो आपल्याला? सॅड दिसतो. मग उत्तर काय असेल? सॅड. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा तिसरा प्रश्न आहे. आता इथे चॉकलेट्स आहेत. तुम्हाला आवडतात की नाही चॉकलेट? चॉकलेट सगळ्याच लहान मुलांना आवडतात ना? बरोबर. मग सांगा मुलांना, लुक ॲट द पिक्चर. पिक्चर पहा. आणि इथे 2 टेस्ट दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत बघा? ह्या रेड याच्यामध्ये व्हाईट अक्षरांनी लिहिलेलं आहे. कुठल्या टेस्ट आहेत? SWEET स्वीट. काय दिलेलं आहे? SWEET स्वीट. आणि SOUR शुअर. बघा तर SWEET स्वीट म्हणजे काय असते? गोड. तर चॉकलेट कशी असते? गोड असते की आंबट असते? आणि SOUR शुअर म्हणजे आंबट. तर बघा चॉकलेटचा टेस्ट कसा असतो? चॉकलेटचा टेस्ट सगळ्यांना माहिती आहे. मुलांना तर अगदीच चांगल्या प्रकारे माहिती आहे. सांगा बरं कुठला टेस्ट असेल? स्वीट असेल की शुअर असेल? व्हेरी गुड. तर चॉकलेटचा टेस्ट कसा असतो? स्वीट असतो, म्हणजेच गोड असतो. तर काय असेल आपलं उत्तर? स्वीट. आता आपण आपलं उत्तर बरोबर आहे. एकदम सोपे सोपे क्वेश्चन आहेत आणि ते तुम्ही म्हणजे तुमच्या रोजच्या आपले जे टेस्ट आहेत, फेस म्हणजे एक्सप्रेशन आहे, टेस्ट आहेत, म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारातील काय आहेत हे म्हणजे प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला सॉल्व करताना मजा पण येत असेल. चला मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? बघा इथे काय दिसते तुम्हाला? सांगा, मोठ्याने सांगा काय दिसते? व्हेरी गुड. काय दिसते आहे? स्ट्रॉबेरी. तर स्ट्रॉबेरी कोणाकोणाला आवडतात ना सगळ्या मुलांना? बघा आता स्ट्रॉबेरी कशी असते? JUICY ज्युसी म्हणजे अशी रसाळ. आणि DIRTY डर्टी म्हणजे अशी घाण, वाईट. तर कशी असते स्ट्रॉबेरी? अशी डर्टी असते का की ज्युसी असते? ऑब्व्हियसली फ्रुट्स काय असतात? आपले कुठलेही फळ असतात ते काय असतात? ज्युसी असतात. मग काय येईल? जर स्ट्रॉबेरी काय आहे? ज्युसी आहे की डर्टी आहे? डर्टी म्हणजे घाण, ज्युसी म्हणजे रसाळ. स्ट्रॉबेरी कशी असते? ज्युसी असते. तर आपलं उत्तर असेल ज्युसी. आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया. बघा इथे काय दिसतोय तुम्हाला? पॅरट दिसतंय.
पॅरट दिसतो. पॅरट म्हणजे पोपट. आता पॅरट सगळ्याच मुलांना माहिती आहे कुठल्या कलरचा आहे. आपण लहानपणापासून पॅरोट, काऊ अशा ॲनिमल्सची ड्रॉइंग करत असतो ना, डॉग वगैरे. बघा पॅरट कुठल्या कलरचा आहे? कुठल्या कलरचा आहे? PINK, पिंक. पिंक म्हणजे गुलाबी. आणि बघा GREEN, ग्रीन म्हणजे हिरवा. तर सांगा पाहू कुठल्या कलरचा आहे? व्हेरी गुड. कुठला कलर आहे? पॅरटचा कलर असतो ग्रीन. तर आपलं उत्तर असेल ग्रीन. तर आपण हे जे 5 जे क्वेश्चन होते की आपल्याला चित्र पाहून चित्र दिलेले होते आणि त्याच्यात आपल्याला 2 ऑप्शन दिलेले होते आणि आपण काय केले आहे, त्या 2 ऑप्शनमधून एक बरोबर आन्सर निवडलेलं आहे. आणि प्रश्न काय होते? अगदी सोपे होते. म्हणजे सगळ्या मुलांना ह्याची उत्तरं देता आली, कारण हे आपल्या रोजच्या व्यवहारातील जे आपण पाहतो, जे आपण टेस्ट करतो, कलर्स माहीत असतात आपल्याला. तर हे काय होती? सुंदर अशी छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, जी आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. चला तर मग आता दुसऱ्या स्टेपकडे वळूया. बघूया दुसरी स्टेप कुठली आहे. बघा ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. तर मुलांना आता तुम्ही रेडी व्हा. आता आपण काय खेळूया? दुसरी स्टेप्स काय आहे सांगा? काय आहे? दुसरी स्टेप्स आहे गेम. मग चला तर मग गेमला स्टार्ट करूया. बघा आपण ह्याच्यातल्या म्हणजे मागच्या लेसनमध्ये आपण जी पोएम अभ्यासलेली आहे त्याच्यात आपण 2 गेम घेतले होते. कुठला? एक क्रिकेटचं झालं होतं, मोदकांचं पण झालं होतं. आता बघूया आपण ह्याच्यातलं कुठला गेम निवडूया. आता आपण ही जी कार आहे ना, आपण जर हे कारवाला गेम निवडूया. तर ह्याच्यात काय असेल? आपल्याला 4 की दिलेले आहेत. बघा ही रेड कलरची की आहे. की म्हणजे चाबी. की म्हणजे चाबी. रेड कलरची आहे, ग्रीन कलरची की आहे आणि ही निळ्या कलरची आहे, ब्ल्यू कलरची आहे आणि ही येल्लो म्हणजे पिवळ्या कलरची आहे. तर 4 रंगाच्या 4 की आपल्याला दिलेल्या आहेत. आणि बघा हे इथे प्रश्न आहे आणि हे जे ऑप्शन्स आहेत बघा 1, 2, 3, 4, ते इथे काही क्रमांकाने ऑप्शन दिलेले आहेत का? नाही. तर आपल्याला जे ऑप्शन आहेत ते कशाने दिलेले आहेत? कलरने दिलेले आहेत. बघा हा रेड दिसतोय, ब्ल्यू दिसतो आहे, ग्रीन आणि येल्लो. तर जे खरं उत्तर असेल, जे योग्य उत्तर असेल त्या कलरला आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे त्या कलरच्या चाबीला इथे ज्या की दिलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला चाबीला क्लिक करायचं आहे. मग काय होईल? आपलं उत्तर बरोबर असेल तर गाडी आपली स्टार्ट होईल. जर उत्तर आपलं चुकलं तर गाडी पुढे जाणार नाही, म्हणजे गाडी चालू होणार नाही. तर मग सगळेजण रेडी आहात ड्रायव्हिंग करायला? एक्साइटेड आहात? चला तर मग बघूया आपण आता कार म्हणजे प्रश्नांची उत्तरं देऊन आपण की लावून कशी म्हणजे गाडी स्टार्ट करतो, कशी राईड करतो. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण प्रश्न काय दिलेला आहे ते वाचू. बघा पहिला प्रश्न काय आहे? दिसते इथे डॉट डॉट म्हणजे इथे फिलिंग द ब्लँक्स. आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. आता स्पिल्ड म्हणजे काय असते? सांडणे. स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट म्हणजे काय झालेलं आहे? एखाद्याकडून काय झालेली आहे? चूक झालेली आहे. त्याच्याकडून तो म्हणतो की माझ्याकडून काय तुझ्या शर्टावर पाणी सांडलेलं आहे. बघा आता ऑप्शन आहे. आता त्याच्यात एक्सक्यूज मी, मला माफ करा, माय प्लेझर चा अर्थ होतो मला आनंद झाला, थँक्यू म्हणजे धन्यवाद आणि आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा, माफ करा. तर बघा आपल्या हातून जर एखादी चूक झाली असेल तर आपण थँक्यू म्हणतो का? नाही. माय प्लेझर म्हणतो का? मला आनंद झाला का? नाही. एक्सक्यूज मी म्हणतो का? नाही. काय म्हणतो आपण? आपल्या हातून एखादी चूक झाली असेल तर काय म्हणतो आपण? सॉरी बोलतो. काय बोलतो? सॉरी. मग काय असेल इथले उत्तर काय? एक्सक्यूज मी तर येणार नाही. आपल्याला जर कुणाला काही विचारायचं असेल तर त्यांना आपण थोडं थांबवायला म्हणून एक्सक्यूज मी म्हणजे मला माफ करा वगैरे असं म्हणतो, विचारायचं वगैरे असेल. आणि माय प्लेझर वगैरे म्हणजे काय? जर कोणी आपल्याला धन्यवाद वगैरे म्हटलं असेल त्याच्यानंतर आपण त्याचा ॲन्सर देतो. आणि थँक्यू म्हणजे आपल्याला कोणी भेटवस्तू दिली किंवा आपल्याला हेल्प केली त्याच्यानंतर आपण थँक्यू म्हणतो. आणि आय एम सॉरी कधी म्हणतो? की आपल्या हातून जर चूक झाली असेल तर आपण आय एम सॉरी बोलतो. मग बघा इथे काय आहे? आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट म्हणजे माझ्या हातून तुझ्या शर्टावर पाणी सांडलं. तर मग काय म्हणू आपण? ऑब्व्हियसली आपण म्हणू आय एम सॉरी. म्हणजे काय येईल इथे? आय एम सॉरी. तर बघा आय एम सॉरी जे ऑप्शन आहे ते कुठल्या रंगाने दिलेलं आहे सांगा? बरोबर. ते कुठल्या रंगाने दिलेलं आहे? पिवळ्या रंगाने म्हणजेच येलो कलरनी. तर आपण ह्या 4 ऑप्शनमधून ह्या कारला कुठली चाबी लावू? आपण येल्लो कलरची चाबी लावू. बघा तुम्ही येल्लो कलरच्या चाबीला क्लिक केलं, आपली गाडी पुढे गेली म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आपली गाडी स्टार्ट झाली. चला तर मग दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. काय दिलेलं आहे इथे? फाइंड द ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन दिलेली असतात आणि तिघांची अर्थ मिनिंग हे काय असतात?
म्हणजे मिळते जुळते असतात, एकसारखे असतात, पण एक असा असतो की तो त्या गटात बसत नाही, त्याचा अर्थ वेगळाच असतो. बघा आता डस्टर म्हणजे एकमेकांशी जुळलेले असतात संबंध. डस्टर DUSTER, डस्टर म्हणजे ब्लॅकबोर्ड साफ करायला काय वापरतो आपण, डस्टर वापरतो, त्याला डस्टर म्हणून. KNIFE नाईफ, KNIFE नाईफ म्हणजे सुरी किंवा चाकू. आता बघा तिसरं काय आहे, ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड ज्याच्यावर आपण लिहितो. तुम्ही स्कूलमध्ये जाता, तुमच्या क्लासमध्ये ब्लॅकबोर्ड असतं, तिथे टीचर तुम्हाला शिकवतात, ब्लॅकबोर्ड. आणि चॉक, चॉक म्हणजे खडू. जर आपल्याला ब्लॅकबोर्डवर लिहायचं असेल तर आपण कशाने लिहितो, खडूने लिहितो की नाही, चॉकने लिहितो. तर बघा याच्यातलं आपण बघूया, हे डस्टर, ब्लॅकबोर्ड आणि चॉक हे कशाशी संबंध आहे, यांचा एक दुसऱ्याशी रिलेशन आहे. ह्या तिन्ही वस्तू काय दिसतात आपल्याला, स्कूलमध्ये दिसतात, आपल्याला शिकवताना त्याचा यूज होतो. मॅडम किंवा तुमचे शिक्षक शिकवताना ब्लॅकबोर्डचा यूज करतात, ब्लॅकबोर्डवर लिहायला चॉकचा यूज करतात, आणि ते मिटवायचं असेल तर आपण कशाचा उपयोग करतो, आपण डस्टरचा उपयोग करतो. तर नाईफचा उपयोग कधी करतो आपण, चाकूचा जर आपल्याला काही कट करायचं असेल, काही कापायचं असेल तर आपण नाईफचा. तर हे काय, डस्टर, ब्लॅकबोर्ड आणि चॉक म्हणजे हे क्लासमध्ये वापरली जाणारी आणि एक दुसऱ्याशी रिलेटेड अशा काय आहेत त्या वस्तू आहेत. आणि नाईफ काय आहे, ऑड वन आउट आहे, म्हणून इथे काय असेल, नाईफ ऑड वन आउट येईल, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे. तर बघा हा नाईफ कुठल्या रंगाने दिलेला आहे, नाईफ दिलेला आहे आपल्याला निळ्या रंगाने. तर आपण कारला ही चाबी लावूया, बघूया आपली गाडी स्टार्ट होते का. व्हेरी गुड, बघा आपली गाडी स्टार्ट झाली, आपण पुढे पण गेलो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. शिल्पा इज ॲज डॅश ॲज अ स्नो. शिल्पा इज ॲज म्हणजे शिल्पा कशासारखी आहे, बघा SNOW, स्नो म्हणजे काय असते, बर्फ. SNOW स्नो, बर्फात खेळायला आवडतं का तुम्हाला, बर्फ सगळ्यांना आवडतो, बर्फाचा गोळा आवडतो लहान मुलांना. आता तर समर सीझन आहे त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही खात असाल बर्फाचा गोळा वगैरे. बघा SNOW स्नो म्हणजे काय असतं, बर्फ असतं. तर बर्फ कसा असतो, व्हाईट कलरचा असतो, पांढऱ्या कलरचा असतो. बघा आता पहिलं ऑप्शन आहे स्वीट, SWEET, स्वीट म्हणजे गोड. बर्फ जो आहे गोड असतो का, स्वीट असतो का, नाही. PRETTY, प्रीटी म्हणजे सुंदर, त्याला असं सुंदरता असते का, नाही. आता बघा मग आहे फेअर, FAIR, फेअर म्हणजे पांढरा, रंगाने गोरा. आणि मग DAR, डार्क म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे डार्क म्हणजे काळा पण होतो किंवा डार्क म्हणजे अंधार पण होतो. तर बर्फ असा काळा वगैरे आहे का, नाही. मग आता शिल्पा इज ॲज स्नो, शिल्पा कशासारखी दिसते, स्नो सारखी दिसते. मग स्नो तर स्नो व्हाईट असतो का, नाही, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. मग बघा प्रिटी असतो का, नाही, हा पण ऑप्शन येणार नाही. मग डार्क म्हणजे स्नो काळा असतो का, नाही. मग काय आहे, काळा म्हणजे डार्क म्हणजे असं अंधारमय, असं डार्क कलरमध्ये नसतो ना, तो असं व्हाईट असतो. तर काय येईल, फेअर. फेअर म्हणजे रंगाने उजळ किंवा पांढरा. तर इथे आपलं ऑप्शन आहे फेअर. तर आता शिल्पा इज ॲज फेअर ॲज स्नो, तर काय येईल, शिल्पा इज ॲज फेअर ॲज स्नो. तर आपलं उत्तर आहे फेअर. तर आपण ही हिरव्या रंगाची जी चाबी आहे, ग्रीन कलरची चाबी आहे, तिला आपण ती चाबी लावून पाहूया. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे, आपली गाडी पुढे गेलेली आहे. आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. डॅश कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी, डॅश कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी म्हणजे काय, इथे काय विचारलंय, कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी. लायब्ररी म्हणजे जिथे आपण पुस्तकं वगैरे वाचतो, पुस्तकं ठेवलेली असतात, ग्रंथालय. तर बघा कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी, मला तू लायब्ररीत जायचा रस्ता सांगू शकतो का. तर काय म्हणू, बघा पहिला ऑप्शन काय आहे, माय प्लेझर म्हणजे मला आनंद झाला. दुसरा एक्सक्यूज मी मीन्स मला माफ करा, म्हणजे आपण कोणाला पत्ता विचारताना, काही विचारताना आपण किंवा कोणाला थांबवायचं असेल, काही विचारायचं असेल तर आपण काय म्हणतो, एक्सक्यूज मी हा शब्द बोलतो. मग आहे थँक्यू कधी वापरतो, आपल्याला जर कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तेव्हा थँक्यू वापरतो. आणि मग आय एम सॉरी, जर आपल्याकडून चूक झाली असेल तर आपण आय एम सॉरी म्हणतो. तिथे काय येईल, हा याच्यात काय करत आहे, कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी, काय तू मला लायब्ररीचा पत्ता सांगतो का. तर आपण काय म्हणू, ह्याच्यात खरं शब्द कुठलं बसेल बरं, तर आपण काय म्हणू, एक्सक्यूज मी
कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी? एक्सक्यूज मी, मला माफ करा. कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी? मला लायब्ररीचा पत्ता सांगू शकता का? तर आपलं उत्तर असेल एक्सक्यूज मी. तर एक्सक्यूज मी कुठल्या रंगाने दाखवलेला आहे? एक्सक्यूज मी आपल्याला निळ्या रंगाने दाखवलेला आहे. चाबी कुठल्या रंगाची आहे? निळ्या. तर मग निळ्या रंगाला चाबीला क्लिक करूया. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. गाडी पुढे गेलेली आहे. परत आला बघा, फाइंड द ऑड वन आउट. म्हणजे आपल्या तिघांपैकी त्याच्यातले 3 शब्द आहेत ज्यांचा एकमेकांशी संबंध आहे किंवा मिळते जुळता अर्थ असतात, आणि एक आहे की तो गटात बसत नाही. मी या आधीच्या प्रश्नामध्ये पण तुम्हाला हे सगळं समजावून सांगितलं आहे. तर बघूया. पहिला ऑप्शन आहे नाईफ. नाईफ म्हणजे चाकू. KNIFE, नाईफ म्हणजे चाकू, जो आपण कापण्यासाठी वापरतो. दुसरा आहे स्पून. SPOON, स्पून. स्पून म्हणजे चमचा, ज्या चमचाने आपण खातो. मग आहे फॉर्क. FORK, फॉर्क. फॉर्क म्हणजे काटा चम्मच. जसं मॅगी, नूडल्स वगैरे खायचं असेल तर आपण काय फॉर्कनी ते खातो. मग आहे ग्लास. GLASS, ग्लास. ग्लासनी काय करतो आपण? पाणी पितो. तर बघा, ह्याच्यात 3 आहेत, नाईफ, स्पून आणि फॉर्क. आणि ग्लास. ग्लास काय आहे? ग्लासाने आपण पाणी पितो. तर नाईफ, स्पून आणि फॉर्क. बघा, हे थोडे यांचे अर्थ मिळते जुळत आहेत. जसं नाईफ म्हणजे आपल्याला काही कट करायचं असेल तर वापरतो. स्पून म्हणजे चमचा. स्पून, फॉर्क आणि नाईफ हे काय एका गटात बसणारे शब्द आहे. ग्लास हा काय आहे? ऑड आहे. बरं, तर याच्यात ऑड कुठलं येईल? GLASS, ग्लास. तर बघा, आपण पिवळ्या कलरच्या चाबीला क्लिक करूया. आपलं उत्तर बरोबर आहे. बघा, गाडी पुढे गेली आहे. आता बघा, याच्यात आहे हाऊ इज द पावभाजी. पावभाजी आवडते सगळ्यांना? व्हेरी गुड. हाऊ इज द पावभाजी? कशी असते बरं पावभाजीची टेस्ट? सांगा पाहू. पावभाजी कशी असते? खूप टेस्टी, यम्मी असते की नाही? छान. बघा, आता इथे ऑप्शन आहे हाऊ इज द पावभाजी. तर पावभाजी कशी असते? पहिला ऑप्शन आहे TASTY, टेस्टी. टेस्टी म्हणजे खूपच चविष्ट. मग आहे क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ. तर क्लीन आपण हा शब्द म्हणजे आपण आपल्या अन्नाच्या बाबतीत, पदार्थाच्या बाबतीत नाही वापरत. जसं जर एखाद्या वस्तूचे म्हणजे कुठे टेबलवर वगैरे असेल, तिथे डर्ट असेल तर आपण म्हणू शकतो क्लीन करा. बाकीचं जिथे धूळ असेल वगैरे त्याला क्लीन म्हणजे स्वच्छतेसाठी वापरतो आपण, ते फूडसाठी नाही वापरत. तर हा तर बसतच नाही. मग आहे राईप. RIP. राईप म्हणजे पिकलेला, ज्युसी. तर आंबा त्याला म्हणू शकतो आंबा. मँगोला मँगो राईप वगैरे म्हणजे पिकलेला. आणि स्वीट म्हणजे गोड. तर बघा, पावभाजी तर तिखट असते, तर गोडचा प्रश्नच येत नाही. की राईप पिकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि क्लीन म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न नाही. तर हाऊ इज द पावभाजी? पावभाजी असते टेस्टी. तर आपलं उत्तर असेल टेस्टी म्हणजे खूप चविष्ट. तर ही इथे की दिलेली आहे रेड कलरनी. तर मी रेड कलरची चाबी लावते. बघा, आपलं उत्तर बरोबर आहे. कार पण चालू झाली आहे. आता बघा, मग आहे व्हॉट डू यू से वेन समवन गिव्स यू फ्लावर्स? बघा, आपल्याला कोणी गिफ्ट देत असेल, आपल्याला कोणी फ्लावर देत असेल, बुके देत असेल, तर आपण काय म्हणू त्यांना? थँक्यू म्हणू, माय प्लेझर म्हणू, सॉरी म्हणू, एक्सक्यूज मी म्हणू. या 4ही शब्दांची अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहेत मागच्या क्वेश्चनमध्ये. सांगा बरं मोठ्याने. तुम्ही सांगा काय येईल? व्हॉट डू यू से वेन समवन गिव्स यू फ्लावर्स? जर तुम्हाला कोणी फ्लावर दिले तर काय म्हणाल? काय म्हणाल सांगा? व्हेरी गुड. बरोबर आहे उत्तर अगदी. तर काय म्हणू आपण? थँक्यू. काय बोलू? थँक्यू. जर आपल्याला कोणी वस्तू देत असेल तर आपण काय बोलतो? थँक्यू. तर थँक्यू रेड कलरनी आहे. आपण रेड कलरची चाबी लावून बघूया. आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. अशा प्रकारे काय केलेलं आहे, आपण 8ही क्वेश्चन सोडवलेले आहेत. तुम्हाला तर मजा आली असेल. हा गेम इतका छान होता आणि ऑप्शन पण छान होते. आणि हे आपल्या रोजच्या व्यवहारातलंच काय होतं, म्हणजे शब्द होते. आपण म्हणजे जसं कम्युनिकेशन करतो तर काय बोलायला पाहिजे, आपल्याला कोणी भेटवस्तू दिली तर काय बोलायला पाहिजे, हे सगळं या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला स्पष्ट होते, म्हणजे या गेम्सवरून. तर आपण ॲक्टिव्हिटी आणि गेम्स कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा, पुढची स्टेप काय आहे? टेस्ट. आता बघा, ॲक्टिव्हिटी झाली, गेम. आता तुम्हाला काय करायचं आहे? एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. मग तुम्ही टेस्टसाठी रेडी आहात? चला तर मग टेस्ट बघूया. टेस्टमध्ये पण असे ऑप्शन दिलेले आहेत. इथं टाईम दिलेला आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. शिल्पा इज ॲज डॅश ॲज अ स्नो. मग स्नो स्वीट असतो का? बर्फ फेअर असतो का? की प्रिटी सुंदर? डार्क म्हणजे थोडंसं असं अंधारमय किंवा असं गडद कलरचा असतो का? नाही. ते काय असतो? शिल्पा इज ॲज फेअर ॲज अ स्नो. फेअर म्हणजे गोरा, पांढरा. तर शिल्पा इज ॲज फेअर ॲज अ स्नो. तर आपलं उत्तर काय येईल? फेअर. फेअरवर आपण क्लिक केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया.
फाइंड द ऑड वन आउट. 4 ऑप्शन दिलेले आहेत, मागच्या ॲक्टिव्हिटी पण मध्ये पण झालेलं आहे. आता बघा इथे आहे डस्टर, ब्लॅकबोर्ड, नाईफ आणि चॉक. तर याच्यातले जे 3 ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, डस्टर म्हणजे जे पुसायला आपण ब्लॅकबोर्ड पुसायला वापरतो ते ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा ज्याच्यावर बाई लिहितात, टीचर लिहितात तुमच्या स्कूलमधल्या, आणि कशाने लिहितो? चॉक. तर इथे डस्टर, ब्लॅकबोर्ड आणि चॉक याचा एकमेकाशी संबंध येतो, नाईफचा इथे संबंध येत नाही. ते आपल्याला कट करायला वगैरे येते, याच्या यूज होतो. तर ह्या चौघांमधून ऑड आहे नाईफ. आता उत्तर बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. डॅश आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. म्हणजे मी तुझ्या शर्टावर पाणी सांडवलं आहे, तर काय म्हणू आपण? ऑब्व्हियसली आपल्याकडे राहून चूक झाली आहे. इथे एक्सक्यूज मी, माय प्लेजर, थँक्यू आणि आय एम सॉरी आहे. तर काय म्हणू आपण? अगदी बरोबर आहे, आपण बोलू आय एम सॉरी. आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. बघा, व्हॉट डू यू से वेन समवन गिव्स यू फ्लावर्स. जर आपल्याला कोणी फ्लावर्स दिले तर आपण काय बोलायला पाहिजे? सांगा भाऊ. मागच्या आपल्या गेममध्ये पण झालं होतं हे. बरोबर आहे, तर आपण बोलायला पाहिजे थँक्यू. सॉरी तर आपण बोलू शकत नाही कारण ती चूक नाही आहे. माय प्लेजर आनंद आणि एक्सक्यूज मी, ते याच्यात सुटेबल काय आहे? थँक्यू. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फाइंड ऑड वन आउट. बघा इथे नाईफ, फॉर्क, स्पून आणि ग्लास. हे तिन्ही हे जर नाईफ म्हणजे काय असते? चाकू, फॉर्क म्हणजे काटा चम्मचच असतो आणि स्पून म्हणजे चम्मच. ते 3 कसे मिळते जुळते आहेत आणि ग्लास काय? ऑड आहे. त्याच्यात ग्लासनी आपण पाणी पितो, तर याच्यातलं ऑड आहे ग्लास. आता आपण अगदी बरोबर आहे. पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. आता हाऊ इज द पावभाजी. पावभाजी कशी असते? टेस्टी असते, राईप असते, क्लीन असते, स्वीट असते. कशी असते? पावभाजी टेस्टी असते. राईप म्हणजे अशी ज्युशी, पिकलेली. क्लीन म्हणजे स्वच्छ, स्वीट म्हणजे गोड. तर पावभाजी ह्या 3 मधून तर ऑप्शन येणारच नाही. तर पावभाजी कशी असते? टेस्टी असते. तर आपलं उत्तर असेल टेस्टी. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट डू यू से वेन समवन थँक्स यू. जर आपल्याला कोणी थँक्यू म्हणेल तर काय म्हणू आपण? आय एम सॉरी म्हणू, माय प्लेजर म्हणू, थँक्यू म्हणू की एक्सक्यूज मी. तर बघा इथे काय म्हटलंय? व्हॉट डू यू से वेन समवन थँक्यू. जर आपल्याला कोणी थँक्यू म्हटलं असेल तर आपण काय बोलायचं? आय एम सॉरी बोलू का? नाही. मला माफ करू बोलू का? नाही. आता त्यांनीच थँक्यू म्हटल्यावर आपण पुन्हा थँक्यू म्हणू का? अजिबात नाही. एक्सक्यूज मी म्हणू का? नाही. मग काय म्हणू आपण? माय प्लेजर म्हणजे मला आनंद झाला. तर उत्तर येईल माय प्लेजर. जर आपल्याला कोणी थँक्यू बोललं असेल तर त्याला म्हणायचं इट्स माय प्लेजर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. डॅश कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी. डॅश कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी. काय तू मला लायब्ररीचा पत्ता सांगू शकतो का? तर काय म्हणू? माय प्लेजर, थँक्यू, एक्सक्यूज मी, आय एम सॉरी. तर काय बोलू आपण? एक्सक्यूज मी. कॅन यू टेल मी द वे टू द लायब्ररी. तर इथलं उत्तर असेल एक्सक्यूज मी. तर अशा प्रकारे काय केलं आपण? म्हणजे 8ही जे प्रश्न आहेत ते सॉल्व केलेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा इथे आपले 8 क्वेश्चन होते, आपण 8ही सॉल्व केलेलं आहे. आपलं रॉंग कुठलंच झालेलं नाही. तर आता पुढच्या स्टेपकडे वळूया आपण. आता बघा आपण कुठलं ॲक्टिव्हिटी झाली, गेम झाली, टेस्ट झाली. आता आपण बघूया क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन आन्सरकडे जाऊया. बघा पहिला प्रश्न आहे, वेन डू यू फील स्केअर्ड. म्हणजे तुम्ही स्केअर्ड कधी होता? कधी घाबरता? सांगा पाहू. कधी आपण जर एकटे असू, आपल्याला एक घरात कोणी नसेल, आई बाबा नसतील, कोणीच नसेल, तर आपण स्केअर्ड होतो म्हणजे घाबरतो, आपल्याला भीती वाटते. परत आपण जर रूममध्ये गेलो असू, अंधार असेल खूप, तर तुम्हाला भीती वाटते की नाही? म्हणजे अचानक लाईट गेली असेल, तुम्ही रूममध्ये एकटेच आहात, तेव्हा स्केअर्ड वाटतं ना भीती. तर आपल्याला स्केअर्ड कधी वाटतं? तर बघूया. वेन डू यू फील स्केअर्ड. कधी तुम्ही स्केअर्ड, भीती वाटते? बघा उत्तर काय आहे पहिलं? आय फील स्केअर्ड इन डार्कनेस. आय फील स्केअर्ड इन डार्कनेस म्हणजे मला अंधाराची भीती वाटते. वाटते की नाही तुम्हाला? आणि लहान मुलांना तर वाटतेच. मग बघा दुसरा आहे, आय फील स्केअर्ड वेन आय एम अलोन. अलोन म्हणजे ALONE. अलोन म्हणजे एकटं. आय फील स्केअर्ड म्हणजे मला भीती वाटते केव्हा? वेन आय एम अलोन. जर मी एकटा घरी असेल तर मला भीती वाटते. ऑब्व्हियसली एकटं असल्यावर कोणालाही भीती वाटेल, म्हणजे लहान मुलांना स्पेशली. मग काय आहे? आय फील स्केअर्ड वेन एनीवन शाउट्स ॲट मी.
आय फील स्केअर्ड म्हणजे मला कधी भीती वाटते. एनीवन शाउट्स ॲट मी. शाउट्स म्हणजे ओरडणे, SHOUTS. शाउट्स म्हणजे ओरडणे. जर कोणी माझ्यावर ओरडत असेल, रागवत असेल तर काय मला भीती वाटते. तर बघा काय आहे, वेन डू यू फील स्केअर्ड? सांगा भाऊ, कधी घाबरते तुम्ही? आय फील स्केअर्ड इन डार्कनेस, म्हणजे अंधार असते तेव्हा भीती वाटते. आय फील स्केअर्ड वेन आय एम अलोन, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा भीती वाटते. आय फील स्केअर्ड वेन एनीवन शाउट्स ॲट मी, जर कोणी माझ्यावर रागवत असेल तर मला भीती वाटते. तुम्हाला कशा कशाची भीती वाटते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहून दाखवा मला. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा दुसरा प्रश्न आहे, हाऊ विल यू मेक युअर मदर हॅपी? म्हणजे तुम्ही तुमच्या आईला कसं हॅपी कराल, म्हणजे कुठल्या वेनी कराल? सांगा बरं, तुमची आई कुठल्या वेनी हॅपी होईल? सांगा कुठल्या वेनी होऊ शकते? जर तुम्हाला अभ्यासात म्हणजे परीक्षेत खूप छान मार्क्स मिळाले त्याच्यामुळे तुमची आई हॅपी होऊ शकते. जर तुम्ही तिच्या कामामध्ये मदत केली, छोट्या छोट्या कामात हेल्प केली तर त्याच्यामुळे ती हॅपी होऊ शकते. परत तुम्ही तिला काही एक छोटंसं गिफ्ट दिलं, काही फ्लॉवर दिलं तर काय त्याच्यामुळे पण हॅपी होऊ शकते की नाही? तर कुठल्या कुठल्या वेनी होऊ शकते तर बघूया आपण. काय, हाऊ विल यू मेक युअर मदर हॅपी? कशी होईल तुमची आई हॅपी? आय विल गिफ्ट हर फ्लावर्स. काय दिलेलं आहे इथे? आय विल गिफ्ट हर फ्लावर्स. मी तिला काय करेल? फ्लावर्स दिले तर काय होईल? ती खूप हॅपी होईल. मग दुसरं, आय विल हेल्प हर इन हर वर्क. जर आईच्या कामात आपण मदत केली, किचनमध्ये मदत केली किंवा तिला आपणच आपल्या कामं व्यवस्थित आटोपले, पसारा केला नाही, तुम्ही तुमची बेडरूम छान आवरली, टॉय तुमचे उचलून ठेवले, अभ्यास बरोबर केला, तर अशामुळे पण तुमची आई हॅपी होऊ शकते. तिला खरंच आनंद होईल की माझा मुलगा किती छान आहे, म्हणजे किती स्वच्छ राहतो, सगळं आवरतो, तर त्याच्यामुळे पण तुम्ही तुमच्या आईला हॅपी करू शकता. सो आय विल हेल्प हर इन हर वर्क. जर मी माझ्या आईला तिच्या कामात मदत केली त्याच्यामुळे पण हॅपी होईल. मग आहे, आय विल स्टडी हार्ड अँड गेट गुड मार्क्स. काय मग कशामुळे पण होऊ शकते? आय विल स्टडी हार्ड, जर तुम्ही छान खूप मेहनत केली, मेहनत करून म्हणजे अभ्यास केला, अँड गेट गुड मार्क्स, त्याच्यामुळे काय होतील? तुम्हाला छान मार्क्स मिळतील, त्याच्यामुळे पण तुमची आई हॅपी होऊ शकते. तर परत सांगा मला, हाऊ विल यू मेक युअर मदर हॅपी? तुम्ही तुमच्या आईला कसं खुश कराल, कसं हॅपी कराल? आय विल गिफ्ट हर फ्लावर्स. मी तिला फ्लावर देऊन पण मदत करू शकतो. आय विल हेल्प इन हर वर्क. त्यांच्या कामामध्ये पण मदत करू शकतो आपण. मग कुठला आहे? आय विल स्टडी हार्ड अँड गेट गुड मार्क्स. जर मी चांगला अभ्यास केला तर काय चांगले मार्क्स आले तर त्याच्यामुळे पण आई हॅपी होऊ शकते. मग ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही फॉलो करा, तुमच्या आईला मदत करा अशा पद्धतीने आणि खुश करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघा काय आहे, राईट 5 वर्ड्स बिगिनिंग विथ सी. म्हणजे आता सी हा लेटर आहे सी, ABCD म्हणजे A to Z मधला हा कुठला लेटर इथे दाखवलेला आहे? सी. सी पासून स्टार्ट होणारी मला 5 अक्षरं, तुम्हाला 5 वर्ड सांगायचे आहेत. सांगा बरं, सी पासून CAT कॅट, सी पासून स्टार्ट होतो, CAR कार, सी पासून होतो, CRY क्राय म्हणजे रडणे. अजून सांगा सी पासून कुठले कुठले वर्ड आहेत? CARE केअर आहे की नाही? असे तर सी पासून वर्ड आपल्याला 5 सांगायचे. तर बघूया कुठले कुठले वर्ड आहे. तुम्ही पण अशी लिस्ट बनवा तुमच्या याच्यात. इथे 5 म्हटले आहेत, पण तुम्ही मला 15 शब्दांची यादी बनवून दाखवा आणि त्याचे मिनिंग पण शोधा तुम्ही. ओके, तर बघूया कुठले आहेत. राईट 5 वर्ड्स बिगिनिंग विथ सी. बघा, कॉम म्हणजे कंगवा, जो आपण केस विंचरायला वापरतो तो COMB कॉम. मग आहे केक, CAKE केक, जो बर्थडे मध्ये वगैरे खातो आपण. मग आहे केअरफुल, CAREFUL. काय आहे? केअरफुल. ठीक आहे, म्हणजे सी पासून स्टार्ट झालेले आहेत हे वर्ड. कशापासून स्टार्ट झालेले आहेत? सी पासून झालेले आहेत. बघा आता सी पासून जे वर्ड स्टार्ट झालेले आहेत कुठलं हे आहे बघा. सी पासून बघा इथे दिसतोय सी, कॉम, COMB कॉम, हे सी पासून झालेलं आहे. मग आहे केक, CAKE. मग आहे केअरफुल, CAREFUL. केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक, हे जे वर्ड बोललेलं आहे सी, आपण हे केलेलं आहे. मग आहे क्ले, ठीक आहे. मग आहे कम, COME कम. आपण असे बरेच वर्ड लिहू शकतो. KAR कार, CAT कॅट आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अजून म्हणजे शब्द तयार करू शकतो. तर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. कुठला प्रश्न आहे? ठीक आहे,
बघा, राईट एनी 5 व्हाईट कलर्ड थिंग्स यू फाइंड. तुम्हाला काय करायचे, असे 5 काय सांगायचे आहेत. व्हाईट कलरपासून जे शब्द तयार होतात ते तुम्हाला सांगायचं आहे. तर बघूया आपण व्हाईट कलरपासून कुठले होतात. बघा, व्हाईट कलरपासून एग्स, पण एग व्हाईट असतो. स्नो, SNOW, स्नो पण व्हाईट असतो. अजून काय काय असतात सांगा पाहू. व्हाईट कलरपासून कुठले कुठले शब्द येतात. बघा, मिल्क, कर्ड, शुगर, सॉल्ट, फ्लोअर. मिल्क म्हणजे दूध, दूध पांढरा असतो. आहे इथे मिल्क पांढरा असतो. मिल्क पांढरा असतो, व्हाईट असतो. मग आहे कर्ड, कर्ड पण काय असते, व्हाईट असते. शुगर म्हणजे साखर, कर्ड म्हणजे दही. CURD, कर्ड म्हणजे दही. शुगर, शुगर पण व्हाईट असते. सॉल्ट पण पांढरा असतो. फ्लोअर मीन्स आटा जो असतो, आपण पीठ जे असते ते पण व्हाईट असते. अजून काय असते, एग्स, एग्स पण व्हाईट असतात. स्नो पण व्हाईट असते. तर आपण काय पाहिलं, राईट एनी 5 व्हाईट कलर थिंग्स यू फाइंड इन अ किचन. किचन म्हणजे किचनमध्ये. आता स्नो आपल्याला किचनमध्ये नाही सापडणार, तो फ्रीजमध्ये सापडेल. एग्स पण किचनमध्ये सापडतील. हे काय आपले 5 वर्ड झाले जे व्हाईट कलरनी स्टार्ट होतात. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नेक्स्ट आहे, राईट एनी 5 थिंग्स यू सी ॲट द रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनवर कुठल्या कुठल्या वस्तू दिसतात, थिंग्स दिसतात. आपल्याला ट्रेन दिसते, अजून दुकानं दिसतात, प्रवासी दिसतात. काय काय दिसतात अजून, लगेज दिसतो, लगेज. आणि आपल्याला काय दिसतात, छोटी मुलं दिसतात, अंकल आंटी दिसतात. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला. प्लॅटफॉर्म दिसते रेल्वे स्टेशनवर, आपल्याला ब्रिज दिसते. तर आपल्याला रेल्वे स्टेशनवर कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात याची यादी तुम्हाला तयार करायची आहे. बघा काय काय दिसतात. ट्रेन, लगेज. लगेज म्हणजे जे आपले सामान असतं ते. बुक स्टॉल असतात, टी स्टॉल असतात. बुक स्टॉल पुस्तकांचे दुकान असतात. टी स्टॉल म्हणजे चहाचे दुकान. बेंचेस असतात की नाही. आजकाल TV पण असते, फॅन. बाकी बरेच दुकाने असतात. प्लॅटफॉर्म असते, ब्रिज वगैरे असतो. तर आपल्याला रेल्वे स्टेशनवर ह्या प्रवासी दिसतात, या सगळ्या गोष्टी दिसतात. तर अशा प्रकारे आपण 5ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर जे आपलं 1.2 हे जे होतं फन अँड गेम्स, हे पूर्ण आपण कंप्लीट केलेलं आहे 4ही स्टेप्सद्वारे. तर पहिलं कुठलं होतं, आपण ॲक्टिव्हिटी घेतली होती, त्याच्यानंतर गेम्स घेतले होते, त्याच्यानंतर छोटीशी टेस्ट झाली, आणि आता क्वेश्चन ॲन्सर. तर अशा प्रकारे फन्स अँड गेम्स ही हे जे ॲक्टिव्हिटी होती, किंवा हा एक छान क्वेश्चन द्वारे आपण फन आणि गेम्स खेळलेलो आहोत, ते कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.